नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे ओम आगतकर आणि मी आज परत तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे महाराष्ट्र स्टेट बोर्ड मॅथमॅटिक्स अल्जेब्रा चॅप्टर नंबर 1 इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल. आतापर्यंत आपण एक्सरसाइज ग्राफिकल मेथडनं सोल्युशन पाहिले होते, सबस्टिट्यूशन आणि एलिमिनेशन मेथडनं पाहिले. तर आज आपण नवीन पद्धत घेऊन येऊ सॉल्व्ह करण्याची, दॅट इज मेथड कॉल्ड क्रॅमर्स रूल मेथड. ठीक आहे, कोणाचा रूल? क्रॅमर्स रूल. काय म्हणतं हे क्रॅमर्स रूल? काय नाही, त्याच्या आधी तुम्हाला जे इक्वेशनचा फॉर्म दिला असेल ते फॉर्मला बघा. ax² प्लस by प्लस c इज इक्वल्स टू 0. याला स्टँडर्ड फॉर्म पण म्हणतात, स्टँडर्ड फॉर्म. ठीक आहे, स्टँडर्ड फॉर्म ऑफ इक्वेशन बघा. वेअर a हे कोइफिशियंट ऑफ x आहे, b हा कोइफिशियंट ऑफ y आहे आणि c ला म्हणतात कॉन्स्टंट, ज्याच्यासोबत काहीच व्हेरिएबल, कोणताच व्हेरिएबल नाही, त्याला कॉन्स्टंट म्हणतो आपण. पण आपल्याला क्रॅमर्स रूल्सचं स्टडी करण्यासाठी इक्वेशनला एनी हाऊ ax प्लस by इज इक्वल्स टू c या फॉर्म मध्ये घेऊन यायचं. ठीक आहे, इट इज नॉट स्टँडर्ड ऑन नॉर्मल फॉर्म, बट जस्ट एक फॉर्म आहे तो, इक्वेशनला त्या फॉर्म मध्ये घेऊन यायचं आणि तिथून तुम्हाला a आणि b च्या कोइफिशियंट व्हॅल्यू करायचं. इथपर्यंत समजलं की? चला बघा, आता एक दोन गोष्टी लर्न करू. आता मी तुम्हाला जनरल फॉर्म सांगण्याऐवजी एक गोष्ट हॅशटॅग म्हणून शिकायची आपल्याला, ती म्हणजे डिटर्मिनंट्स. बघा, क्रॅमर्स रूल्स मध्ये यूज होतात डिटर्मिनंट्स. का असतं डिटर्मिनंट? बघा, when elements are arranged in row, oblique, column in a parallel lines are called determinants. बघा, लाईन्स म्हणजे काय, आपण स्क्वेअर असं एक लाईक ब्रॅकेट करतो, याच्यामध्ये a b c आणि d. बघा, हे झाला रो, हा झाला कॉलम, हे झाले कॉलम. ठीक आहे, अशा रो आणि कॉलम मधल्या अरेंजमेंटला काय म्हणायचं आपण? डिटर्मिनंट. याची एक व्हॅल्यू असते, याची आपण व्हॅल्यू शोधू शकतो. काय? याची व्हॅल्यू इज इक्वल्स टू क्रॉस करायचं, या a ने मल्टिप्लाय करायचं d ला, समजलं? नंतर घ्यायचं मायनस. हे मायनस डिटर्मिनंटचं आहे, नंबरचं नाही. कोणाचं आहे? डिटर्मिनंटचं. नंतर सी क्रॉस करायचं कोणाला? बी ला. नंतर सी क्रॉस बी. एक्झाम्पल 2,1 3,4. ओके, याची व्हॅल्यू काढायची. दिस इज कॉल्ड व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. दिस इज कॉल्ड 2/2 डिटर्मिनंट, कारण की 2 कॉलम आणि 2 रो आहेत. 3/3 11th शिकायचं. बघा, 2 गुणिले 4 मायनसला मायनस, 1 गुणिला 3, तर 4 2 8 मायनस 3 1 3, हे झालं 5. तर व्हॅल्यू किती आली डिटर्मिनंटची? 5 आली. चला अजून काही डिटर्मिनंट्स बघू. हे क्रॅमर्स रूल्स मध्ये बघायचं सगळं. ठीक आहे, सॉल्व्ह करा. बघा 1/2 3/2 4/3 आणि 4/5. हे असं डिटर्मिनंट आहे. याला कसं सॉल्व्ह करायचं? सेम, कोणतेही नंबर, कोणतेही आकडे दिले असतील तरी काही हरकत नाही, यानं याला क्रॉस करायचं, यानं याला. तर हे 1/2 इंटू काय होईल? 4/5 मायनस 3/2 इंटू 4/3. आता जर तुम्ही सॉल्व्ह करसाल तर बघा, काटाकाटी होती, बेग बे 4, तर इथे झालं 2/5 मायनसला मायनस, बेग बे परत 4 3 1 3 3 1 3, तर वरी किती उरलं? 2/1. तिथं क्रॉस मल्टिप्लिकेशन होत असते मित्र, सगळ्यालाच माहिती आहे. 2 - 10 आणि हे 5, तर उत्तर किती आलं? -8/5. तर असे उत्तर काढायचे आहेत. काही नाही, फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन करणं मॅन्डेटरी आहे. तुम्हाला क्रॉस मल्टिप्लिकेशन काढता आलं पाहिजे. नोट करा. चला अजून 1-2 डिटर्मिनंट घेऊ, ज्याच्यामध्ये जरा कॉम्प्लेक्स नंबर यूज होतात. कॉम्प्लेक्स म्हणजेच की जसं की 2√3 -2 घेतो, इथे घेतो 5 आणि √3. आता हे शोधायचं, आपली याची व्हॅल्यू काढायची आहे. मग काय येणार? 2√3 इंटू √3. बघा, 2√3 इंटू √3. आय होप तुम्ही कसं नोट केला असेल. आणि मायनसला मायनस, ही डिटर्मिनंटचं मायनस आहे. -2 इंटू, व्हेनेवर जर तुमच्याकडे मायनस संख्या असेल, याला ब्रॅकेट करा. -2 इंटू किती? 5. चला ठीक आहे, इथं करा सॉल्व. √3 इंटू √3 3 होत असते, √2 कॅन्सल होते. √x इंटू √x काय होत असतं? x होत असतं, लक्षात ठेवायचं. नंतर मायनस प्लस 5 2 10, हे 3 2 6 प्लस 10, उत्तर किती आले याचं? 15. द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट इज 15. सगळ्याला व्हॅल्यू काढता येतील आता. गुड, छान. बघू तर आता मग सोल्युशन कसे काढता येतील युजिंग दिस डिटर्मिनंट अँड क्रॅमर्स रूल. बघा, नाव तुमच्याकडे कोणतंही इक्वेशन दिलं असेल मित्र, हो, कोणतंही इक्वेशन दिलं असेल, कोणते म्हणजे सायमल्टेनियस इक्वेशन दिले असतील 2 तुम्हाला, तर सगळ्यात पहिले कन्वर्ट
convert equation into given form. कोणता फॉर्म आहे आपला? ax plus by is equals to c चा. गॉट इट. चलो आता आपल्याकडे दोन इक्वेशन्स आहेत. मी म्हणत आहे फक्त दोन इक्वेशन लक्षात ठेवा. a1x plus b1y is equals to c1 आणि अनदर इक्वेशन दिलं a2x plus b2y is equals to c2. हे दोन इक्वेशन्स आहेत. Comparing these equations, with ax plus by is equals to c. करा ax plus by is equals to c. a च्या जागी इथं here a1 दिलाय, b1 दिलाय आणि इथं c1. खालच्या इक्वेशनला a2 दिलता, b2 दिलता आणि c2. काहीतरी व्हॅल्यू असतील ना बाळांनो, काहीतरी व्हॅल्यू असल्याचे याची मित्रांनो लक्षात ठेवा. ते आपण क्वेश्चन सॉल्व्ह करताना बघू. मी पहिले सांगतो. देन वी डिफाइन a determinant called d. Then we define determinant called d. a1, a2, b1, b2. Then another determinant dx. आपण दुसरा determinant dx डिफाइन करतो. ठीक आहे. c1, c2, b1, b2. आणि लास्टला अनदर एक डिटर्मिनंट, तीन डिटर्मिनंट काढायचे आहेत आपल्याला इक्वेशन. किती डिटर्मिनंट काढायचे तर तीन. एकदा हे डी काढायचं, एकदा एक्स काढायचा आणि एकदा dy काढायचा. a1, a2, c1, c2 हे फॉर्म्युलेज पाठ ठेवा. कसं ट्रिक हे काय नाही ते सांगतो की लक्षातच राहील. कसं नोट केलं? गुड. बघा बऱ्याच स्टुडंटला एक्झामला हेच विसरून जातं. यार dx बरोबर काय होतं, dy बरोबर काय होतं, आतमध्ये काय लिहू काय नाही. गेले 3 मार्क. म्हैस कशी पाण्यात जाते तसे 3 मार्क तुमचे उडून जाते. कसं पाठ ठेवायचं बघा. सगळ्यात पहिले इक्वेशनचे आपण नंबर लिहिले येतात a b c. 1 असो 2 असो 3 असो डझंट मॅटर. या a ला म्हणा 1 नंबर, या b ला म्हणा 2 नंबर आणि c ला म्हणा 3 नंबर. हाऊ डू आय रिमेंबर? मी कसं लक्षात ठेवलं बघा. पहिले d लक्षात ठेवलं. कसं लक्षात ठेवलं? d 12. 12 म्हणजेच काय? a1 a2 b1 b2. आता इथं a1 हे असतील ना, परत इथं a2 असेल, b2 असेल आणि इथं c2 असेल. काय का नाही? तर a ला 1 द्यायचं, b ला 2 नंबर द्यायचा आणि c ला 3 नंबर द्यायचा. 12 dx 32 लक्षात ठेवायचं. काय 32 बघा. हे 3 आधी, नंतर हे 12 32 13. dy किती असणार मग? 13. म्हणजे हे येणार नंतर हे येणार. ट्रिक समजली? ओके गुड. नोट करा. क्वेश्चन सॉल्व्ह करू आता. अकॉर्डिंग टू क्रॅमर बघा. देअरफॉर च्या व्हॅल्यू भेटल्या बाय क्रॅमर्स रूल. हा आता हे रूल आहे. हे डिटर्मिनंट काढण्यात एक फेज झाला. आता हे रूल आहे. काय म्हणतात क्रॅमर? सोल्युशन फॉर गिवन इक्वेशन इज डिटर्मिनंट ऑफ d अपॉन dx. चुकलं. dx अपॉन d and y is equals to nothing but dy upon d. जर या दोघांचा रेशो काढला तर तुम्हाला सोल्युशन भेटणार. काय? x आणि y हे सोल्युशन असतील आपले. x and y आर सोल्युशन्स. तर अशा प्रकारे आपण क्रॅमर्सचा रूल यूज करून काय सॉल्व्ह करू शकतो? सायमल्टेनियस इक्वेशन. कसे सर? नुसते रूल द्यायलेत, क्वेश्चन घेऊता. चला बघा. आता दुपारचे वाजले 3. मस्त व्हायली गरमी. Solution 3x minus 4y is equals to 10. Second equation काय? 4x plus 3y is equals to 5. 4x plus 3y is equals to 5. ठीक आहे. बघा सरळ सरळ लिहिताना सगळ्या स्टार्टिंगचं वाक्य यूज करायचं. स्टेटमेंट कंपेअरिंग गिवन इक्वेशन्स विथ कशासोबत कम्पेअर करायचं? ax plus by is equals to c. केलं कम्पेअर. चला बघा आता मग सांगा मला a1 आणि a2 च्या व्हॅल्यू काय असणार? हिअर a1 काहीतरी असणार, b1 काहीतरी असणार आणि c1 पण काहीतरी असणार का नाही? सेम वे ना a2 ची काहीतरी व्हॅल्यू भेटल, b2 ची काहीतरी व्हॅल्यू भेटल आणि c2 ची पण काय व्हॅल्यू भेटल. चला a1 म्हणजे कोणासोबतचा? x. हे आहे 3. a2 म्हणजे कोण? 4. बघा b1 म्हणजे काय? -4 आणि b2 म्हणजे किती? 3 आणि हे c1 10 आणि c2 5. गॉट इट? गुड. आता काढायचं d. आता सरळ सरळ नाव म्हणून सुरू करायचं. नाव d इज इक्वल्स टू 12. 12 म्हणजेच काय? a1 a2 b1 b2
अर्धा मार्क जाते हे लिहायचं. ठेवा A1 ची A2 ची व्हॅल्यू ठेवा 3 4. B1 किती आहे -4. B2 किती आहे 3. चलो जी बघू तर मग आता याचं सॉल्व्ह करतोय डिटर्मिनंटला. Therefore D is equals to क्रॉस मल्टिप्लिकेशन गाईज. 3 into 3 हे मायनसला मायनस, नंतर 4 into -4. 3 3 9 मायनस मायनस परत 16, तर याला उत्तर 25. सो देअरफोर म्हणून डी ची व्हॅल्यू लिहून ठेवायची 25. परत नाव म्हणायचं. आता परत मी काय शोधणार dx शोधणार. 12 32 dx म्हणजे किती 32 नंबर. दॅट इज C1 C2 P1 B2. चलो ठेवायच्यात व्हॅल्यू. आय थिंक 10 5 आहे. C1 C2 बघा C1 C2 10 5 आणि B1 किती आहे -4 आणि B2 किती आहे 3. चलो जी याला सॉल्व करा मग आता. dx ला 9 त्रिक 30 डायरेक्ट करू का आता. नाही सर डोक्याच्या वरून जाईल ना. -5 गुणिले -4. तर अशा प्रकारे हे आलं 30, याला प्लस मायनस 20, तर हे होते उत्तर 50. किती आलं 50. मायनस मायनस प्लस झाला. सो देअरफोर dx किती भेटला 50 भेटला. चला जी कसं रब करायचं. ठीक आहे नोट करा. मला A1 A2 ची व्हॅल्यू माहित पाहिजेत ना. dy is equals to 12 32 13. 13 A1 A2 C1 C2. A1 A2 किती होता 3 4 आणि C1 C2 10 आणि 5. आरामात गणित करत जात आहे आपण. काही काही गडबड नाहीये. सगळ्या व्हॅल्यू ठेवायच्या व्यवस्थित. काय काय भेटलं ते बरोबर नोट करून ठेवायचं. सो देअरफोर dy बरोबर याला सॉल्व करा. 5 3 गुणिले 5 मायनस 10 गुणिले 4, तर 5 3 15 मायनस 10 चौक 40. याचं उत्तर किती आले -25. बरोबर ना. काय मायनस मोठा आहे. सो फायनली बाय क्रॅमर्स रूल therefore dx is equals to dx upon d. dx किती काढलं 50 भागिले d किती काढलं 25. 25 दोन्ही 50. therefore y बरोबर काय आहे dy बाय dx. -25 काढलं आणि d हे 25 25 1 25 -1. मग काय आलं शेवटी उत्तर लिहायचं. मी रिपीट सांगायला. सोल्युशन ऑफ given equations is x is equals to 2 and y is equals to किती y is equals to किती -1. This is the way in which you can solve the sums like this. ठीक आहे. चलो जी नोट करा. चला आता बघू तर नेक्स्ट क्वेश्चन. चला हे सेकंड क्वेश्चन आहे बघा. असं दिलेलं आहे सेकंड क्वेश्चन. एक्स आहे इथे. पहिले काय करू स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहू. देअरफोर 4x + 3y स्टँडर्ड फॉर्म मध्ये म्हणजे डिटर्मिनंट फॉर्म मध्ये. हे झालं इक्वेशन. आणि देअरफोर 6x + 5y इज इक्वल्स टू 8. ओके. नाव comparing given equations with काय ax plus by is equals to c. आहे का सगळे त्या फॉर्म मध्ये आहेत. here a1 a2 सांगा. a1 a2 काय a1 आहे 4 a2 आहे 6 कॉमा कॉमा b1 b2 b1 किती आहे b1 आहे 3 आणि b2 किती आहे 5 आणि लास्टला c1 आहे 4 आणि c2 आहे 8. तर अशा प्रकारे आपण c1 a1 b1 b2 च्या व्हॅल्यू काढलेल्या आहेत. नाव आपण आता काय फाइंड करत असतो मित्र हो d इज इक्वल्स टू a1 a2 b1 b2. फॉर्म्युला लिहायचं हे लक्षात ठेवा नाही तर मार्क्स पडतच नाही. तर 4 6 आणि हे 3 5 क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 गुणिले 5 -6 गुणिले 30 3. सो देअरफोर डी बरोबर किती भेटला मग 4 25 -18 तर डी किती आला 2. तर डी ची व्हॅल्यू 2 भेटली. नाव dx इज इक्वल्स टू 12 32 13. 32 म्हणजेच काय b1 b2 आणि हे c1 c2 13. 32चं गोळ 32चं c आधी पाहिजे होतं ना नंतर b c1
C2 B1 B2 C1 C2 किती आहेत? C1 C2 4 8 4 8 B1 B2 3 5 3 5 यांचं पण क्रॉस करायचं. आता डायरेक्ट करू का? नाही, तुम्हाला समजणारच नाही मग की मी काय केले तिथे. इज इक्वल्स टू जागी जागी ठेवायचा. ते इज इक्वल्स टू स्टेप वाईज जायचं. परत 5 24 8 3 24 तर आलं उत्तर हे -4. dy किती आलं? -4. ऍक्च्युली dx आहे ते dx. नाउ dy इज इक्वल्स टू 12 32 13 13 म्हणजे कोण? a1 a2 c1 c2. a1 a2 काय होते? 4 6. c1 c2 काय काढले होते? 4 8. ओके, यांचं परत क्रॉस 8 गुणिले 4 -6 गुणिले 4. चला इकडचं नोट केलं. गुड. सो देअरफॉर dy ची व्हॅल्यू किती आली मग? 8 चोक 32 8 चोक 32 मायनस साइन चोक 24. तर ही वजाबाकी काय? किती येते वजाबाकी? 8. सो देअरफॉर dy इज इक्वल्स टू आला गुरु 8 बाय कोणाचा रूल? क्रॅमर्स रूल. कोणाचा रूल? क्रॅमर्स रूल. काय म्हणतो क्रॅमर्स रूल? देअरफॉर dx इज इक्वल्स टू काय ड्रॉ करा? dx अपॉन d घेऊन टाका. dx किती आलेलं आहे? -4. d किती आलं होतं? 2. वेगवेगळी 4 -2x आला. अँड y इज इक्वल्स टू dy बाय d. dy बाय d हे 8 आला आणि आपला हे 2 आलता d. तर हे किती आलं? 4. सो शेवटी उत्तर सांगणं विसरायचं नाही. गिवन सायमल्टेनियस इक्वेशन x is equals to -2 and y is equals to 4. This is the required solution of given simultaneous equation. कळत आहे? गुड. नोट करा. चला आता हे क्वेश्चन एक सॉल्व करू. अरे यार ऑलरेडीच झालं 12 होते इथं बघा. ऑलरेडीच त्या फॉर्म मध्ये सरळ सरळ म्हणायचं. कंपेअरिंग इक्वेशन्स विथ ax plus by is equals to c. Here a1 a2 ची व्हॅल्यू काढू. a1 दिलाय 1 काय नसते म्हणजे काय असते? a2 दिला 2. x कोऑर्डिनेट b1 आणि b2 y कोऑर्डिनेट b1 b2 म्हणजे y कोऑर्डिनेट 2 a -3 आणि c1 c2 हे कोणते कोऑर्डिनेट्स आहेत? -1 12. जरा असं ना असं घेऊन ओके. चला आता सॉल्व करू. सगळे कोऑर्डिनेट्स व्यवस्थित घेतले का बघा, नाही तर क्वेश्चन चुकतो, रॉंग होतो. नाव d इज इक्वल्स टू a1 a2 b1 b2. a1 a2 किती आहे? 1 2. b1 b2 किती आहे? 2 -3. करो जी क्रॉस मल्टिप्लिकेशन. 1 × -3 -2 × 2. सो देअरफॉर d इज इक्वल्स टू काय आलं बेटा? -3 -4 हे आलं -7. 3 × 3 -3 2 × 2 4 प्रकृती -4. आता dx 32 c1 c2 b1 b2. c1 c2 किती आहेत? -1 12. b1 b2 किती आहेत? 2 -3. परत क्रॉस मल्टिप्लिकेशन -1 × -3 इज इक्वल्स टू 12 × 2. क्रॉस मल्टिप्लिकेशन हा शिकवले. तर किती आले हे? -3 आणि 12 2 24. तर किती आलं? -21. dx आला -21. तर सो dy बरोबर काय? 12 32 13. a1 a2 c1 c2. a1 a2 काय होते? 1 2. c1 c2 किती आले? तर -1 12. इकडे चेक करून व्हॅल्यू घेऊ शकता किंवा इकडे पण. चला क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 × 12 -1 × 2 2. तुम्ही जर कॅल्क्युलेशन केलं प्रॉपरली तर इथे 12 1 12 ते मायनस आणि मायनस प्लस झालं 1 2. तर किती आलं हे? 14. तर अशा प्रकारे आपण dx dy च्या व्हॅल्यू काढल्या. हे नोट केलं. व्हेरी गुड. चलो जी, तर बघा मग देअरफॉर बाय क्रॅमर्स रूल x इज इक्वल्स टू dx अपॉन dy
dx काढला -21 अपॉन -7 7 1 7 7 3 21 पण कोणते प्लस मायनस मायनस काय झाले प्लस झाले. सो x बरोबर आला 3, y बरोबर dy बाय d 14 भागिले -7 7 दोन्ही 14 पण कोणते -2. सो देअरफॉर x इज इक्वल्स टू 3 अँड y इज इक्वल्स टू -2 आर द रिक्वायर्ड सोल्युशन. चला अशा प्रकारे हा क्वेश्चन सॉल्व्ह झाला. नोट करा. चला आता बघू नेक्स्ट क्वेश्चन. जे काही दिलेलं तुमचं इक्वेशन आहे त्याला सिम्प्लिफाय करू शकतो आपण. हे इक्वेशन काय म्हणणार मी डिवाइडिंग इक्वेशन फर्स्ट बाय 2 ने. इक्वेशन फर्स्टला 2 ने मल्टिप्लाय केलं हे झालं 3x - 2y - 6. इक्वेशन थर्ड आता काय करा कम्पेअर करा. कंपेअरिंग इक्वेशन थर्ड and second with ax plus by is equals to c. चलो जी आता इथं काय करा तुम्ही आता a1 आणि a2 च्या व्हॅल्यू काढा. a1 a2 बघा a1 याचा घ्यायचा 3 a2 याचा घ्यायचा 8 कॉमा b1 b2 कॉमा b1 थर्डचा घ्यायचा -2 आणि याचा घ्यायचा -3 c1 c2 हे -6 आहे बरोबर आणि याचा आहे -2. तर आता डी काढू तर आपण. सो डी इज इक्वल्स टू a1 a2 b1 b2. तर a1 a2 किती आहे 3 8 आणि b1 किती आहे -2 आणि हे -3. तर क्रॉस जर केलं तुम्ही तर 3 गुणिले -3 -8 गुणिले -2 तर हे 3 3 9 पण कोणते -9 8 2 16 पण कोणते पॉझिटिव्ह आणि प्लस इंटू मायनस प्लस. फायनली हे उत्तर आलेलं आहे. डी इज इक्वल्स टू काय भेटलं आपल्याला 7. नाव फाइंड dx. dx इज इक्वल्स टू 12 32 13 32 म्हणजे काय c1 c2 b1 b2. c1 c2 च्या व्हॅल्यू काय आहेत शाळेत -6 -2 b1 किती आहे -2 आणि हे -3. परत क्रॉस करायचं या दोघांचं 6 गुणिले -3 पण कोणते मायनसला मायनस सगळेच मायनस येतं बघा -2 आणि हे पण -2 ते साइन 3 18 मायनस मायनस प्लस आणि हे -4 बघा मायनस प्लस झाले 4 आणि हे -4 तर किती आले हे 8 गेले 14. तर dx भेटला 14. नाव फाइंड dy 12 32 13 a1 a2 c1 c2 a1 चा आय थिंक सो 3 आहे 8 आहेत 3 आणि 8 c1 c2 -6 आणि -2. चलो नोट केलं इकडचं करा. क्रॉस मल्टिप्लिकेशन. सो देअरफॉर dy इज इक्वल्स टू 3 गुणिले -2 मायनसला मायनस 8 गुणिले -6 3 दोन्ही 6 पण कोणते मायनस आहे काहीच मायनस प्लस 8 सकी 48. चलो जी तर 6 गेले तर किती उरले 42. तर dy किती आला 42 आला बाय कोणाचा रूल क्रॅमर्स रूल. सो देअरफॉर x इज इक्वल्स टू dx अपॉन d. dx किती आला 14 भागिले 7 d आहे तर 7 दोन्ही 14 अँड y इज इक्वल्स टू dy बाय d 42 अपॉन 7 that's come 6 आला. So therefore x is equals to 2 and y is equals to 6 is the solution for given simultaneous equation. नोट केलं ठीक गुड. पुढचा एक घेऊता लिहिलं आहे. आता याच्यामध्ये पण सेम तुम्ही काय करायचं मित्र a1 a2 ची व्हॅल्यू काढायची समजायले ठीक आहे. नंतर b1 b2 ची नंतर c1 c2 ची सेम क्रॅमर्स रूल लावा प्रयत्न करा होऊन जाईल 100% होऊन जाईल. आता एक लास्ट क्वेश्चन करू आपण. चला तर आता हे लास्ट क्वेश्चन आहे म्हणजे मी माझ्या परीने घेतलेले आहेत. आता तुम्ही 1-2 ट्राय करावं घरी 100% येतीलच. चला बघा आता हे लास्ट क्वेश्चन. हा इथं फ्रॅक्शन असल्यामुळे बऱ्याचशा स्टुडंटला प्रॉब्लेम होती. सो मल्टिप्लाइंग अशा फ्रॅक्शनला काढून टाकायचं. मल्टिप्लाइंग इक्वेशन सेकंड बाय कितीने 2 ने मल्टिप्लाय करा. तर मित्र हे झालं 2x - y इज इक्वल्स टू 1 आणि हे इक्वेशन नंबर 3. आता कोणा दोन इक्वेशनला कम्पेअर करायचं याला करायचं नाही. आता याच्यापासून आपण हे मिळवलं या दोघांना कम्पेअर करायचं. Comparing equation
फर्स्ट अँड थर्ड विथ कोणासोबत ax प्लस by इज इक्वल्स टू c सोबत. हिअर म्हणून हिअर a1 a2 दोन दोन दिलेले आहेत. b1 b2 b1 किती दिले इक्वेशन पहिले आपण कशात लिहिले याच लिहिलं सर. ठीक आहे फर्स्ट तर हे b1 3 आले आणि आपला b2 -1 c1 c2 c1 2 1चं बघा 1चा आणि या थर्डचं इक्वेशन आहे थर्ड 1. ओके इथपर्यंत व्हॅल्यूज घेतल्यात. गुड. d इज इक्वल्स टू a1 a2 b1 b2 a1 a2 तर माहिती आहे 2 2 आहेत आणि b1 2 किती आहे 3 -1. चलो करो क्रॉस मल्टिप्लिकेशन. 2 1 जा -2 -3 दोन्ही 7 उत्तर त्याला -8 उत्तर त्याला -8 व्यवस्थित करा. सो देअरफॉर परत dx इज इक्वल्स टू 32 c1 c2 b1 b2 c1 c2 2 आणि 1 आहे आय थिंक. हा 2 आणि 1 आणि b1 b2 3 आणि -1 3 आणि -1. इथं करू का शॉर्टकट ना वेग वेग पण कोणते मायनस 3 1 3 तर हे आलं -5 dx भेटलं -5. सो dy बरोबर काय आहे 12 32 13 13 म्हणजे कोण c1 c2 a1 a2 c1 c2 2a आणि a1 a1 2 2 त्यांचं पण क्रॉस बेदोनी 4 आणि तर बे 1 बे उत्तर किती आलं याचं 2. तर dy भेटला 2 बाय क्रॅमर्स रूल. कोणाचा रूल मित्रो क्रॅमर्स रूल. देअरफॉर बाय क्रॅमर्स रूल x इज इक्वल्स टू dx अपॉन d. dx किती आलं -5 अपॉन -8 तर हे कटलं किती आलं 5/8 अँड y इज इक्वल्स टू dy अपॉन d. dy किती आलं 2 अपॉन हे -8 तर उत्तर आले 1/-4. तर शेवटी उत्तर सांगायला विसरायचं नाही. हे होतं सगळे काही या लेक्चरमधून. बघत राहा मी याचा नेक्स्ट पार्ट पुढच्या लेक्चरमध्ये घेऊन येईल. चला ठीक आहे धन्यवाद.